4 राज्यातील 9 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तपासात नवी माहिती समोर. दहशतवादी वांद्र्यातील अतिक्रमण केलेलं धार्मिक स्थळ पाडण्याचा बदला घेण्याच्या तयारीत होते. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक बाब समोर. नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची आज पुन्हा चौकशी होणार. आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवरती आरोप आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये त्याची चौकशी झाली होती. बंधू अशोक खरातला आज सिन्नर पोलिसांकडून कोर्टात हजर करण्यात येणार. 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. त्याबरोबरच सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने देखील त्याला कोर्टात हजर केलं जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणामधील मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णीच्या बांधकामाला बीड नगरपालिकेनं दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस. संबंधित ठेकेदारानं अनधिकृत बांधकाम न काढल्यास पालिका करणार कारवाई. मागील 12 दिवसांमध्ये पालिकेची बांधकामाला 2दा नोटीस. मुंबईमधील पवईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट परिसरामध्ये काल रात्रीपासूनच जुन्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पामधून वायू गळतीची माहिती. या प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती सुरू असल्याची माहिती आहे. 3 सुरक्षा रक्षकांना गॅस गळतीनंतर त्रास. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ. व्यावसायिक गॅस सिलेंडर 42 ते 53 रुपयांनी महागला. दिल्लीमध्ये 3113 तर कोलकात्यामध्ये 3255 रुपयांचा नवा दर लागू. 5 किलो वजनाचा सिलेंडर देखील 11 रुपयांनी महागला. इंधन दरवाढीमुळे धुळ्यामध्ये रिक्षा चालकांकडून भाडेवाढ. 10 ते 20 रुपयांनी भाडेवाढ केल्याची माहिती. भाडेवाढीमुळे सामान्यांना फटका बसणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा डिझेल टंचाई. डिझेल शिल्लक नसल्याचे पेट्रोल पंपावरती बोर्ड. पेरणीच्या तोंडावरती डिझेल टंचाई निर्माण झाल्यानं शेती कामं खोळंबली तर ग्रामीण वाहतूक व्यवस्थेला देखील डिझेल टंचाईचा फटका. 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणं म्हणजे गरज सरो वैद्य मरो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची टीका. उद्या आणखी काही लाख बहिणी या अपात्र ठरतील. लाडक्या बहिणींना वगळणं हे मोठ्या आर्थिक संकटाचं द्योतक. जयंत पाटलांचा दावा. लबाड सरकारनं 81 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून उडवली. केवायसी केवळ बहाणं असल्याची आमदार रोहित पवारांची टीका. लाभार्थी लाडक्या बहिणींची नावं टप्प्याटप्प्यानं उडवून योजना बंद करणं हाच डाव असल्याचा रोहित पवारांचा आरोप. विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस. महायुती आणि मवियात अजूनही अनेक जागांबाबत संभ्रम कायम आहे. काही जागांवरती अंतर्गत कलहाची चिन्ह. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र. अल्पसंख्याक समाजाच्या सईद खान यांना उमेदवारी. सईद यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा. भाजपमध्ये प्रवेश करताना प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी. आजच तनपुरे उमेदवारी अर्ज भरणार तर काँग्रेसकडून करण ससाणे यांना उमेदवारी जाहीर. सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी. राजेंद्र राऊत आज उमेदवारी अर्ज भरणार. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात. भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांना तिकीट. या जागेवरून महायुतीमध्ये मोठी चुरस होती. मात्र जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आहे. सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला ही उमेदवारी दिली. याचबरोबर मी आपल्या दोन्ही जिल्ह्यातले जे मतदार आहेत, जे माझे सहकारी आहेत, माझा मित्रपरिवार आहे, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद चे जे सर्व माझे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार पण मानतो. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार. भाजपनं प्रवीण पोटे यांना दिली उमेदवारी. प्रवीण पोटे आज उमेदवारी अर्ज भरणार. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अमर राजूरकर यांना उमेदवारी. अमर राजूरकर यांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार. सर्वच पक्ष मदत करतील. राजूरकर यांनी व्यक्त केला विश्वास. पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. मी सर्वप्रथम ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच मी यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असं काम करतो. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी भाजपकडून बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर. आज बसवराज पाटील उमेदवारी अर्ज भरणार.
धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार. काँग्रेसकडून महेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर. आज महेश देशमुखही उमेदवारी अर्ज भरतील. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार उमरग्यातील आहेत. नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोद्दार यांना उमेदवारी. डॉक्टर राजीव पोद्दार अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक कार्यामध्ये सक्रिय आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला. सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर. आज सुहास शिरसाट उमेदवारी अर्ज भरणार, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देवयानी पाटील यांना उमेदवारी. सातारा, सांगली विधान परिषद मतदारसंघासाठी भाजपकडून धैर्यशील कदम यांच्या नावाची घोषणा. धैर्यशील कदम आज दुपारी 1 वाजता भरणार उमेदवारी अर्ज. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील भरणार अर्ज. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत होणार. या जागेवरती भाजपकडून अरुण लाखाणी यांना उमेदवारी जाहीर. लाखाणी खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत, तर काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती. महायुतीत जळगाव विधान परिषदेची जागा भाजपकडेच. भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी, तर महाविकास आघाडीकडून शरद तायडे यांना उमेदवारी. महायुतीला मला मोठा कौल या ठिकाणी दिलेला आहे. महायुतीचे मोठ्या प्रमाणावर मतदार, नगरसेवक मंडळी या ठिकाणी निवडून आलेले असल्यामुळे या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे. जळगाव विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला. भाजपकडून शेतकरी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर. त्यानंतर नंदकिशोर महाजन यांच्या मूळ गावी तांडलवाडीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष. समर्थकांकडून करण्यात आली फटाक्यांची आतषबाजी. यवतमाळ विधान परिषदेचा शिवसेनेचा उमेदवार ठरल्याची माहिती. माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचं नाव जवळपास निश्चित. दुष्यंत चतुर्वेदी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. पुण्यात विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची विधान परिषदेची उमेदवारी. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये निर्णय. बैठकीला माजी खासदार संजय काकडेंची देखील उपस्थिती. नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसला उमेदवार मिळेना. संख्याबळ नसल्यामुळे अनेकांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. निवडणूक अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून ऐनवेळी काँग्रेसकडून अनपेक्षित नाव समोर येण्याची शक्यता. गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका. लाखांदूरच्या 4 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश सहजवानी यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. राज्यातील बहुतांश भागामध्ये 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचा अंदाज. आजपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात वादळी पावसाची शक्यता. हा पाऊस मान्सूनचा नसून हवामान बदलामुळे होणार. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचं आवाहन. नाशिकच्या मनमाडमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे मका भिजला. व्यापाऱ्यानं खरेदी करून साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल मका भिजलाय. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे उघड्यावरती ठेवलेला मका झाकण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे मोठं नुकसान झालंय. धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये वादळी पावसाचा तडाखा. वादळानं झाडं उन्मळून पडली. अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाले, तर शाळांच्या इमारतीचंही मोठं नुकसान. शाळेच्या 6 ते 7 खोल्यावरच्या पत्रे आणि भिंती ह्या पडलेल्या आहेत. वादळ वाऱ्याची तीव्रता एवढी होती की मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत. वर्गाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या शाळेच्या खोल्या खूप जुन्या आहेत, त्या नवीन मिळाव्या. शाळेवर पाणी करायला तर 4-5 रूमचे पत्रे पूर्ण उडून गेले आहेत. एकदम जुनी इमारत असल्यामुळे शाळेवर काही एक बी पत्रा काही राहिलेला नाही. अतिशय दुरावस्था झाली आहे. तरी प्रशासनाला एवढंच माझं सांगणं की जून शाळा भरण्यापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात, अगर नवीन इमारत बांधण्यात यावी. पुढील 2 महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार. कोकण किनारपट्टीतील बोटी बंदरात विसावल्या. तन्मय दाते यांनी टिपलेली खास ड्रोन दृश्य समोर. नारळी पौर्णिमेपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होणार. रब्बी हंगामातील धानाचे तब्बल 395 कोटींचे चुकारे थकले. गोंदिया जिल्ह्यामधील 37,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. खरीप हंगाम अडचणीमध्ये येण्याची शक्यता. आग्रा इथून पुणे येथे बटाटा घेऊन निघालेल्या ट्रकला भीषण आग. आगीमध्ये ट्रकचा पुढील भाग आणि बटाटे जळून खाक झालेत. चालकानं प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केल्यानं मोठी दुर्घटना टळली.
कोल्हापूरच्या रुकडी इथल्या अकबर मोहल्ल्यामध्ये 2 कुटुंबात तुफान हाणामारी. जमिनीच्या वादामधून तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 29 मे रोजी झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती. पवईच्या तुंगा गावातील गॅरेजमध्ये तुफान राडा. दुचाकीस्वारानं पादचाऱ्याला धडक दिल्यानं वाद. मारहाणीमध्ये गॅरेज कर्मचारी जखमी तर दोघांना पोलिसांकडून अटक. समलैंगिक संबंधातून लग्नास नकार दिल्यामुळे मित्रानंच केली मित्राची हत्या. इंस्टाग्रामवरती काही महिन्यांपूर्वी दोघांची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर एका मित्रानं दुसऱ्याला लग्नाची मागणी केली. मात्र लग्नास नकार दिल्यामुळे सतीश कुमार निसादची हत्या केली आहे. व्हॉट्सअपवरती ब्लॉक केल्याच्या रागामधून तरुणानं विवाहित प्रियसीची केली हत्या. गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं डोळ्यावरती पट्टी बांधून धारदार शस्त्रानं गळा चिरलाय. राजेश वट्टेला असं आरोपीचं नाव. चंद्रपुरातील ढोपटाळा गावामधील घटनेनं खळबळ उडाली आहे. तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आम्ही एक आरोपी नामे राजेश व्यंकटी अटेल्ल्या वय 35 वर्ष राहणार रेपनपल्ली चेन्नूर जिल्हा मंचिरेल याला अटक करण्यात आली. कल्याण पश्चिम येथील पारनाका परिसरामध्ये आंतरजातीय विवाहाच्या रागामधून बापानं केली मुलीची हत्या. 3 दिवसांनंतर वडिलांना अटक. लग्नानंतर माहेरी आल्यावरती धारधार शस्त्रानं हत्या केली. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचं गूढ अजूनही कायम. 35 दिवसांनंतर देखील महिलेच्या मृतदेहाची ओळख पटेना. प्रकरणाचा तपास आता मेहकरचे उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्याकडे आहे. उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये पाडकाम सुरू असताना इमारतीचे 2 मजले अचानक कोसळले. शेजारील इमारतीवरती ढिगारा पडल्यामुळे तिघे अडकलेले होते. तातडीनं बचावकार्य करण्यात आल्यामुळे तिघांना सुखरूप बाहेर काढलं. नांदेड शहरामध्ये पूर्णा रोडवरती रात्री भरधाव कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. कारच्या धडकेमध्ये एकूण 4 जण जखमी. अनेक वाहनांचंही नुकसान. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती तिहेरी अपघात. भीषण अपघातामध्ये 2 ठार तर 6 जण जखमी. कंटेनर, आयशर, टेम्पो आणि कारमध्ये भीषण अपघात. जखमींवरती खोपोली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाण्यात महाराष्ट्र एक्सप्रेसचा धडकेमध्ये एका महिलेसह 15 शेळ्यांचा मृत्यू. मध्य रेल्वेच्या नांदुरा मलकापूर दरम्यान खामगाव बुर्टी रेल्वे स्थानक परिसरामध्ये घटना घडली आहे. रेल्वे रुळावरील शेळ्यांच्या हाकण्यासाठी गेलेले असताना ही घटना घडली. चंद्रपुरातील वीरा वाघिणीच्या 3 बछड्यांपैकी एकाचा मृत्यू. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव भागामध्ये वीरा वाघिणीचा बछड्यांसह अधिवास. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमामधून त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवलं जात आहे. आजपासून 61 दिवसांकरता समुद्रातील मासेमारी बंद. मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी ठेवल्या. सागरी मत्स्य संपत्तीचं प्रजनन काळामध्ये संवर्धन आणि खवळलेल्या समुद्रामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मासेमारी बंद असणार. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेला निधी नसल्यामुळे फटका. धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची कामं निधी अभावी रखडली आहेत. कोट्यवधींची देयकं रखडल्यामुळे कंत्राटदारानं केलं काम बंद. परिणामी 213 अपूर्ण योजनांपैकी 128 कामांना पूर्णपणे ब्रेक.